ही खरंच आत्महत्या आहे की? मॅडम, तुम्हाला असं का वाटतं? कारण बंडू, मी तिला ओळखत होते. ती खूप उत्साही, खूप पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक मुलगी होती. स्वरा माझी भाडेकरू असली ना तरी मला नातीसारखी होती. स्वराच्या आत्महत्येबद्दल अंकित आणि निष्पापचा निर्माता दिग्दर्शक पंकज भारद्वाज दोघंही परस्पर विरोधी विधान करतात. अंकितने आणि त्याच्या आईने स्वराला लग्न ठरल्यावर सिरियल सोडायला आणि करिअर संपायला प्रेशराईज केलं. त्या पंकजनी कॉन्ट्रॅक्ट मधल्या अटींचा धाक दाखवला स्वराला. आता स्वराच नाही राहिली, सगळं संपलंय. पण आठवणी आहेत ना. स्वरा एक नटी म्हणून कशी होती आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून, एक मैत्रीण म्हणून कशी होती, हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर ती खऱ्या अर्थाने तिला श्रद्धांजली व्हायला सारखं होईल. हो, हे करायलाच हवं. आणि तिला सिरियल वाल्यांनी दिलेला त्रास सुद्धा सगळ्या जगापुढे यायला हवं. ती बाई एवढा वेळ आजीशी बोलत होती, आता स्वराच्या फ्लॅटमध्ये गेली. का गेले ते कळायलाच हवं. मला कोणी दिसलं नाही, पण सारखं असं वाटत होतं की कोणीतरी माझ्यावर नजर ठेवली. आपण नमस्कार, मला थोडं पाणी मिळेल का? बाहेर कोणी आहे का? मला असं वाटलं बाहेर कोणीतरी आहे. कोणी दिसलं नाही. मीच बंद केलं दार. का? नाही, ते न्यूज वाले आले होते. म्हटलं उगाच कटकट तुम्हाला त्रास म्हणून बंद केलं. उघडू का? नाही नाही, बरं केलं. अहो, त्यांच्या प्रश्नांनी ना मी अगदी हैराण झाले. घ्या पाणी. धन्यवाद. काय नाव म्हणालात तुमचं? सदाशिव. सदाशिव अमृते नाव आहे. इथे कोणाकडे आला होता? खरं तर तुम्हालाच भेटायला आलो होतो. मला तुमचा शेजारचा फ्लॅट हवा होता भाड्याने, 2-3 महिन्याकरता. माफ करा, खरं तर हे आता विचारणं योग्य नाहीये, कारण हे स्वराचं असं दुर्दैवी जाणं. आणि पण आम्हाला खरंच आता खूप गरज आहे हो, म्हणून विचार. मिळेल का? मॅडम, लोकांच्या दृष्टीने आपण इथे कशासाठी राहतो? आणि जर आजीना कोणी विचारलं तर त्या काय सांगतील? अहो अमृते भाऊ,
तसा तो फ्लॅट भाड्याने द्यायला माझी काही हरकत नाही, पण झालंय काय, माझी दूरची नात अस्मिता सध्या तिथे राहते. स्वरावर ती काहीतरी शॉर्ट फिल्म का कायचं बनवते. तिचे सहकारी आहेत तिच्या बरोबर. त्यामुळे सध्या तरी ती जागा मला तुम्हाला देता येणार नाही. नंतर बघ. काही हरकत नाही. पण ते गेल्यावरती मात्र आम्हालाच फ्लॅट द्या. हो हो, तसेही फार दिवस नसतील ते, मी नक्की देईन. हां चालेल, धन्यवाद. येऊ. असं काय घडलं होतं की स्वराने आत्महत्या केली? तिला कोणी त्रास देत होता? पंकजच्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या अटींमुळे तर तिने आत्महत्या केली नसेल ना? तुम्ही पंकजला भेटलात का? ते कॉन्ट्रॅक्ट वाचलं? मॅडम, ते पंकज सिरियलच्या प्रॉब्लेममुळे आधीच वैतागलेली, त्यामुळे आमच्याकडे न बघता रागाने निघून गेली. पण मनालीने खूपच स्मार्टली ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर शोधून काढले. तिथल्या रिसेप्शनिस्टच्या नकळत मी पंकजच्या ऑफिसमधल्या त्या स्पेसिमेन कॉन्ट्रॅक्टचे फोटोज काढले. मॅडम, कॉन्ट्रॅक्ट वाचले. अंकितने आरोप केलेत तसे हेवी पेनल्टी वगैरे क्लॉजेस नाहीयेत यात. क्लॉजेस नाही? मग काय कारण असेल? पण स्वराच्या मृत्यूला पंकज कारणीभूत असेल? स्वरा, तू इतकी टोकाची भूमिका घ्यायला नको होतीस. पण तुझ्या मृत्यूमागचं कारण मी शोधून काढेन. मला भेटलेली स्वरा खरी होती की निराश होऊन आत्महत्या करणारी स्वरा खरी? हे मी नक्की शोधून काढेन. आणि मला खात्री, शोधलं की सापडतेच. मॅडम, स्वराचा मृत्यू जर घातपात असेल तर त्यामागे ज्या माणसाचा हात आहे त्याची किंवा त्याच्या माणसांची इथे नजर असू शकेल. हो, आणि म्हणूनच मला सारखं असं वाटतंय की इथे कोणीतरी घुटमत. म्हणजे आपण इथे आलोय हे त्या व्यक्तीला कळलं असेल? ती व्यक्ती आपल्याला बी गाठू शकेल. या, तुमच्यासाठी चहा आणलाय गरम गरम. म्हणजे तुम्ही कशाला त्रास घेत बसला? कसला त्रास? बसा ना. काय झालं आजी? काही नाही ग, मगाशी एक वयस्क गृहस्थ आले होते. सदाशिव अमृते का कायचं नाव म्हणाले. ते म्हणत होते हा फ्लॅट 2-3 महिन्यासाठी भाड्याने मिळेल का. पण मग तुम्ही काय सांगितलं त्यांना? काही नाही, मी म्हटलं माझी दूरची नात आणि तिचे सहकारी स्वरावर एक शॉर्ट फिल्म करतायत, त्यामुळे ते सगळेजण इथेच राहतात. तेव्हा आता तरी शक्य नाही. हे मात्र बेस्ट कारण सांगितलं बरं का तुम्ही.
पण आजी तुम्हाला अचानक कसं सुचलं? अरे मला कसलं सुचतंय, अस्मितानेच सांगितलं होतं असं सांगा म्हणून. हो मी सांगितलं होतं. आणि आता आपल्या सगळ्यांसाठी हेच ऑफिशियल कारण आहे. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, म्हणजे स्वराला जाऊन 4 दिवस नाही झाले तर लोक फ्लॅटची चौकशी करायला यायला लागले. त्याच्या फ्लॅटसाठी नाही, आपल्या चौकशीसाठी आले असते. ते गृहस्थ दिसायला कसे होते म्हणाला? आता वयस्कच होते, पांढऱ्या दाढी मिशा होत्या आणि चष्मा होता, टोपीही होती. राकेश आणि समीरला कॉल कर. त्यांना सांग इथे आसपासच्या परिसरात अशा वर्णनाचा जर माणूस दिसेल त्याची चौकशी करा. सदाशिव अमृते नाव. ओके. अजय, या बाई कोण आहे? स्वराची आई. आपल्याला इथे काही क्लू मिळतोय का शोधून काढायचं आहे. बरं, तुमचं काम चालू दे, मी निघते. हो. मॅडम केले फोन. सिट. स्वराचे मेल्स, मेसेजेस, कॉल हिस्ट्री सगळं चेक कर. काही क्लू मिळतोय का? तिथे ऑलरेडी पोलिसांनी तपास केलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला असं काही शोधायचंय जे अतिशय एखाद्या ऑड ठिकाणी असेल. म्हणजे एखादं पत्र असू शकतं, मेल, मेसेज, एखादी रिसिप्ट किंवा तिची डायरी. ठीक आहे, चला कामाला लागूया. मॅडम एक मिनिट. स्वराच्या मेल्सवरून आणि तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवरून तरी काही सापडलं नाही, पण इथे हा एक फोल्डर आहे निष्पाप या नावाने सेव्ह केलेला आणि ही फाईल आहे त्यात. मी ओपन करण्याचा प्रयत्न करतो. हे पंकजने स्वराबरोबर केलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे. पण कॉन्ट्रॅक्टचे फोटो काढलेत आपण, यात काय वेगळं असणार? म्हणाली ते जनरल कॉन्ट्रॅक्ट होतं, हे एक्सक्लुझिव्हली स्वराबरोबर केलेलं कॉन्ट्रॅक्ट.
यात त्यांनी काही क्लॉज टाकले, म्हणजे सिरियल सुरू असताना लग्न करता येणार नाही, लग्न किंवा प्रेग्नन्सीमुळे सिरियलला जर का काही प्रॉब्लेम झाला तर हेवी पेनल्टी द्यावी लागेल, असे बरेच पॉइंट्स आहेत त्याचे. म्हणजे अंकित खरं सांगत होता. सेट ह्याच्या प्रिंटआउट्स घे आणि तू आणि बंडू जाऊन त्या पंकजला भेटा, ह्याची चौकशी कर. आणि हो, इतर कलाकारांशीही बोला. आणखी कोणाबरोबर त्याने असा कॉन्ट्रॅक्ट केलाय का हे शोधून काढा. ओके. म्हणजे पंकजचे खायचे वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, म्हणून असं कॉन्ट्रॅक्ट केलं. आणि सेट स्वरा, अंकित आणि पंकज तिघांचेही कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेज रेकॉर्ड चेक कर. ओके. आजची रात्र मी आणि मनाली इथेच थांबणार. एक मिनिट, येता जाता सावध राहा. हो, म्हणजे आपण इथे का आणि कशासाठी आलोय हे सुद्धा लक्षात ठेवू. होय, बरोबर आहे. कारण इथल्या खिडकीला डोळं आणि भिंतीला कान असू शकतात. शेडराव चला. चला शेडराव, कथेचा भाग तर उत्तम झाला. आता शूटिंग करायला काय हरकत नाही. पण आपल्याला स्वराच्या लहानपणीचे फोटो मिळायला पाहिजे होते. हां, तेच मिळालं नाही तर काय करायचं. आपण एक काम करू, कुठल्या तरी दुसऱ्या लहान मुलीचे फोटो घेऊ आणि शूटिंग सुरू करू. म्हणजे ऍडजस्ट करायचं. अहो, लाईफमध्ये ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची असते. आता ॲडजस्टमेंटबद्दल आपण दोघं बोलायचं म्हणजे चला. म्हणजे हे तिच्या जुन्या फोटोचा अल्बम शोधत होते, पण अल्बम शोधताना भलतंच काही मिळालं तर. मॅडम, हे बर्थडे ग्रीटिंग कार्ड पंकजने स्वराला दिलं होतं. छान मेसेज लिहिली. मला कळत नाहीये, पंकज खरंच वेलविशर होता? म्हणजे त्याने असं लिहिलंय, मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू. कोण आहात तुम्ही आणि असे विदाउट परमिशन आतमध्ये कसे आलात? वॉचमॅन कुठे? कोमल, कोमल. कोमलताई गेल्या विमलताईकडे आणि वॉचमन गेला पोकेमॉनकडे. काय नॉनसेन्स बोलताय तुम्ही? मग मुद्द्याचं बोलूया ना आपण. हे काय? आमच्या कॉन्ट्रॅक्टचा फोटो तू केव्हा काढलास? नाही, ते महत्वाचं नाही. आधी तुम्ही आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. मोबाईल मधलं तुमचं हे स्पेसिमन कॉन्ट्रॅक्ट आहे, तर मग हे काय? स्वराबरोबर असं वेगळं जाचक कॉन्ट्रॅक्ट का केलं तुम्ही? काय लिहिलंय काय? हेच आहे ना की सिरियल सुरू असताना लग्न केलं किंवा प्रेग्नन्सीमुळे सिरियलला प्रॉब्लेम झाला तर हेवी पेनल्टी. हे काय आहे सगळं? हे तुम्ही का विचारताय? हू आर यू? एक तर माझ्या ऑफिसमध्ये घुसून माझ्या परवानगीशिवाय माझ्या कागदपत्रांचे फोटो काढले, वरतून मला दमदाटी करताय. पोलिसांना बोलवू का? प्लीज, लगेच या. फोन लावा की पोलिसांना. नाही, तेवढाच आमचा खर्च वाचेल, वेळही वाचेल. काय काय मूर्खासारखे बोलताय तुम्ही? शाण्यासारखं बोलतोय. आम्ही पोलिसांची परवानगी घेऊनच इथं आलो. म्हणजे कोण आहात तुम्ही? आम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्री यांचे सहकारी. नाव ऐकले ना? अस्मिता अग्निहोत्री.
हो ऐकलंय, माहिती आहे, पण माझ्याकडे का आलाय आणि पोलिसांऐवजी तुम्ही चौकशी का करताय माझी? नाही, पोलिसांकडून परवानगी घेतली आम्ही चौकशी करण्यासाठी. पण ही चौकशी एकदा करून झाली आहे, परत का? कारण आम्हाला संशय आहे तुमच्यावर. स्वराचं लग्न ठरलंय, ती प्रेग्नंट आहे असं कळल्यानंतर तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट केलं होतात ना, त्याच्यातल्या अटींचा गैरवापर केला तुम्ही. काय? आणि तिला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केलात म्हणून तिने आत्महत्या केली. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? मी स्वराला कधीही दमदाटी केलेली नाहीये. कोणी कान भरले तुमचे? त्या अंकितनी भरले वाटतं. अहो लीड रोल करणाऱ्या नव्या ऍक्ट्रेसला सावधगिरी म्हणून अशा अटी घातल्या जातात. कारण सिरियल भरात असताना एखादी हिरोईन जर सिरियल सोडून गेली किंवा ती प्रेग्नेंट झाली तर नुकसान कोणाचं? आमचंच ना. त्यामुळे माणूस की गहाण ठेवून कोणीही या अटींची अंमलबजावणी करत नाही. मी तर मुळीच नाही. त्यामुळे कुठलेही आरोप करू नका. एक मिनिट, तुम्हाला एक करार दाखवतो. हा बघा, हा आमचा रायटर्सशी केला जाणारा करार आहे. काय लिहिलंय त्यात? की आमची सिरियल चालू असताना आमच्या परवानगीशिवाय लेखक दुसरी कुठलीही सिरियल लिहिणार नाही. आम्ही सांगू तेव्हा शूटिंगच्या वेळी ते सेटवर हजर राहतील. पण प्रत्यक्षात ते 2 नाही तर 3-3 सिरियल सुद्धा लिहितात. शूटिंगला हजर राहायला आम्ही त्यांना कंपल्शन करत नाही. इथे प्रत्येकालाच अटी नियम असतात. तशा स्वरालाही अटी होत्या. हवं तर तुम्ही सेटवर विचारा. अंकित बरोबर बाहेर जाण्यासाठी मीच तिला कन्सेशन देत होतो. हो, पण ती प्रेग्नंट आहे असं कळल्यानंतर तुमची रिॲक्शन वेगळी होती. हो, अचानक अशी न्यूज मिळाल्यावर काय होणार? म्हणजे ती प्रेग्नेंट आहे म्हटल्यावर मी भडकलो होतो. कारण आमच्या सिरियलची नायिका ही कुवारी आहे आणि कुवारी ही प्रेग्नेंट होऊन कसं चालेल? कारण काही महिन्यांनी सिरियल मध्ये तिचं पोट दिसलं असतं, त्याचं काय? आणि म्हणून तुम्ही तिला अबॉर्शन करण्यासाठी प्रेशराईज केलं. आणि ते केलं नाही तर सिरियल मधून काढून टाकीन अशी धमकी दिली तुम्ही. कशावरून? तुमच्यामुळेच तिने आत्महत्या केली नसेल. अहो हे सगळं खोटं आहे. असं काही झालेलं नाहीये. हा म्हणजे आधी आमचे वाद झाले आणि मलाही चॅनेलचं प्रेशर असतं म्हणून मला ही गोष्ट पटली नाही. पण नंतर मी स्वराला सपोर्टच केला. म्हणून मी चॅनेलची परवानगी काढून स्टोरीचा ट्रॅक चेंज करायचं ठरवलं. कशावरून हे सगळं खरं बोलताय तुम्ही? या प्रश्नाचा काय अर्थ आहे? हो, माझं स्वराशी तोंडी बोलणं झालं होतं आणि आता त्याचा पुरावा कसा देऊ तुम्हाला? हो, चॅनलशी बोलणं व्हायच्या आधी स्वराने आत्महत्या केली. जर तुम्ही खरं बोलत असाल तर मग स्वराला आत्महत्या करण्याचं कारणच काय? अंकितची आई साधना. तुम्ही हे कशावरून बोलताय? मला तर वाटतं सिरियल मध्ये काम करणारी आणि लग्नाआधी दिवस गेलेली सून अंकितच्या आईला पसंतच नव्हती. अहो असंच तर घडतं ना. म्हणजे अंकितची आई काही देवदेवता तर नव्हती की तिला मोठ्या मनानं स्वीकारेल. काही नाही हो, मुलाच्या समाधानासाठी तिने वरवरचा होकार दिला असणार आणि मग ती काहीतरी चाल खेळली असणार. अंकितची आई असं का करते? का नाही करणार? अशा चाली बायका खेळतात. अहो तुम्ही पिक्चर किंवा सिरियल मध्ये बघत नाही का? आयुष्य म्हणजे सिरियल नसते पंकज. आणि ते मूल अंकितचं होतं, तिलाही माहिती होतं ना. मग अशा वेळेला अंकितच्या आईने स्वरावर कसलं प्रेशर आणलं असेल? मॅडम मॅडम हे पुस्तक मिळाले प्रेग्नन्सी संदर्भात. अंकितच्या आईने गिफ्ट केलंय स्वराला. रेखा मॅडम 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 तुम्ही कुठे आहात?
शांत हो, तिथेच. मला असं वाटतं कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवा. आणि सिड आणि बंडू बाहेर गेले हे त्याला कळलंय म्हणून त्याने मुद्दाम लाईट घाला आपल्याला घाबरण्यासाठी. पण मग आता काय करायचं? अस्मिता, तू आजी, स्वराच्या फ्लॅटच्या फ्यूजचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. अचानक लाईट्स गेले. अगं बाई, मग चला की आत बसा, लाईट आले की या मग. नाही नाही नको, तसंही आता फार उशीर झालाय. तुम्हालाही झोपायचं असेल ना, उगाच तुम्हाला कशाला त्रास. अगं आता मला कसला आलाय त्रास? हा चल. नाही नाही खरंच नको, आम्ही निघतो. आणि तसंही आम्हाला रात्री खूप काम आहे, हो ना मनाली? हो, आम्हाला खूप काम आहेत. म्हणजे स्वराच्या रूममध्ये जे शूट केलं ना ते एडिट करायचं आहे आणि त्याच्याशी नरेशन मॅच करायचं आहे. आणि इलेक्ट्रिशियन पण आता येणार नाही, सकाळीच येईल. मग काय करू ना थांबून. आम्हाला तर स्वराची डायरी सुद्धा नाही मिळाली आणि तिचे जुने फोटो सुद्धा नाही मिळाले. तर काय करायचं बघूया. पण आम्ही उद्या कदाचित येऊन जाऊ आणि मोस्ट प्रोबेबली दिवसाच येऊ. बरं, तुम्ही आलात ना की मला हाक मार. आजी, आम्हाला तुमची सुद्धा मुलाखत घ्यायची. अगं बाई, माझी? हो, तुम्ही स्वराला नात मानलं होतं. तुमच्याही तिच्याविषयीच्या आठवणी असतीलच, त्यासुद्धा आम्हाला इन्क्लूड करायच्या. बर, तू म्हणशील तसं. ठीक आहे, येतो आम्ही. गुड नाईट. मॅडम, तुम्ही म्हणालात म्हणून मी आजींशी खोटं बोलले की स्वराच्या फिल्मचं काम करायचं. पण स्वराच्या रूम मधले लाईट्स गेल्यानंतर आपण तिथून निघून का आलो? मनाली, अगं तसंही अंधारात काहीच काम होणार नव्हतं, मग थांबून काय करायचं? हो, पण लाईट्स कोणी घालवले त्या व्यक्तीचा शोध घेतला असता. सिद्धेश्वर बंडूजींना तिथे बोलावून घेतलं असतं. पण माघार का घेतली? मनाली, आपण हे शोधत बसलो असतो तर आपल्यावर पाळत ठेवणारी व्यक्ती सावध झाली असती आणि आपण स्वराच्या मृत्यूचा तपास करतोय हे तिला कळलं असतं. म्हणजे आपण आजींशी बोलत होतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या आसपास कुठेतरी होती. असू शकते. मी म्हणूनच आजींशी फक्त स्वराच्या फिल्म विषयी बोलले आणि निघून आले. त्यामुळे ती व्यक्ती निर्धास्त झाली असेल आणि मला तेच हवं होतं. मी मुद्दाम आजींशी दारात उभं राहून बोलले आणि त्यांना सांगितलं की आपल्याला डायरी किंवा फोटोज मिळालेले नाही, पण आपलं काम तर झालं होतं. म्हणजे म्हणाली, लाईट्स जाण्याआधी काय घडलं होतं? आपण शोधाशोध करत होतो. म्हणजे डायरी, पत्र, पावती काय मिळतंय का ते बघत होतो. आणि लाईट जाण्याच्या जस्ट आधी काय घडलं? जस्ट आधी आठवा? जस्ट आधी तुम्ही युरेका म्हणालात, मग लाईट्स गेले, मग युरेका. तुम्ही युरेका म्हणाला.
म्हणजे तुम्हाला काहीतरी सापडलंय हो ना? काय सापडलंय तुम्हाला? डायरी, स्वराची डायरी. म्हणजे मॅडम हे असंच तिथेही ओरडली असतीस तू, आणि आपल्यावर पाळत ठेवणारी ती व्यक्ती सावध झाली असती. म्हणून नाही सांगितलं. कोणाच्याही नकळत ही डायरी मला इथे घेऊन यायची होती. म्हणजे आता स्वराच्या मरणाला कोण जबाबदार आहे ते कळेल. काहीतरी क्लू नक्कीच नाही. चल बघू. हो ये. स्ट्रगलच्या काळात देवीने मला सपोर्ट केला. अस्मिता मॅडम बद्दल त्यांच्याकडूनच कळलं. तेव्हापासून मॅडमची एकदा तरी भेट व्हावी अशी खूप इच्छा आहे. पंकज सरांनी निष्पापच्या लीड रोलसाठी माझी निवड केली आहे, आणि मी आतापर्यंत केलेल्या माझ्या सगळ्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. ही गोष्ट मी आधी जाऊन आईला सांगितली. हा रोल म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारचं चॅलेंजच आहे, पण येस, हे चॅलेंज मी आता स्वीकारलं. निष्पाप मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. आता सगळे मला ओळखायला लागले आहेत. माझ्या अगदी ध्यानीमनी नसतानाही मी स्टार बनले आहे. आई, तुझी स्वरा स्टार बनली आहे. आज अचानक अस्मिता मॅडमची भेट झाली. खूप बरं वाटलं. असं वाटलं माझी मोठी बहीणच भेटली. सगळे माझा ऑटोग्राफ घेत होते, मी अस्मिता मॅडमचा ऑटोग्राफ घेतला. अंकितची भेट झाली आणि जाणवलं की हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार. मनाने आणि तनाने आम्ही कधी एकत्र आलो हे आम्हालाच कळलं नाही. पण मला भीती हीच आहे की त्याची आई माझ्यासारख्या ऍक्ट्रेसला सून म्हणून पसंत करेल. आज अंकित अचानक सेटवर आला आणि मला शॉकच दिला. आधी त्यांनी, मग पंकज सरांनी, आणि शेवटी आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी धक्क्यांचाच होता. ओके, फॅन्टास्टिक, गुड जॉब, व्हेरी नाईस. मेकअप. सर, तुम्ही मला स्वरा, आज काही नाही. अजून तुझे 3 सीन बाकी आहेत. आज परमेश्वर जरी तुला भेटायला आला तरी त्याला थांबावं लागेल, आणि प्रायोरिटीचं सीन आहे. Hey, look who has come. हॅलो. हाय. स्वराचा रिअल हिरो आलाय. हाय. हाय. चल, निघायचंय आपल्याला. स्वरा, मी मगाशी तुला काय सांगितलं? अंकित, स्वरा, चल चल माझ्यासोबत. काय? चल. बघतीस का अशी? चल चल. अगं, स्वरा, घाबरलीस ना? अगं, गंमत करत होतो तुझी. असं मगाशीच अंकितची बोलणं झालं. जा, माझी परमिशन आहे. जा, एन्जॉय करा. अहो सर, किती घाबरले मी. थँक्यू सर. चलो, नेक्स्ट सीन की तैयारी करो. सर. चलो आओ भाई. ओके गाईस, एन्जॉय. अंकित, कुठे चाललोय आपण? रिलॅक्स. तुला आईने घरी बोलवलंय ताबडतोब. का? अरे म्हणजे ताबडतोब का? कळेल, घरी गेल्यावर कळेल.
चल चल पटकन चेंज कर, चल 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 चल. अंकित अरे प्लीज सांग ना, का बोलवलं आईंनी घरी? परीक्षा घ्यायची आहे तिला तुझी. परीक्षा? त्या म्हणजे काय आहे की तू या घरची सून होण्यासाठी योग्य आहेस की नाही हे बघायचं आहे तिला. काय? तुमच्या त्या सिरियल्स मध्ये बघतात ना तसंच. सम तू या परीक्षेत पास झालीस तरच आपलं लग्न होऊ शकतं आणि तू या घरची सून होऊ शकतेस. काय? का तिची चेष्टा करून तिला असं घाबरवतोय? अगं ती कुठली घाबरतीये, ऍक्टिंग करते घाबरण्याची ती. आणि ए बाई, हॅलो, तुला काही परीक्षा वगैरे द्यायची नाहीये. आईने तुला ऑलरेडी सून म्हणून पास केलंय. अगं तुझ्यासारख्या गोड मुलीला कोण नापसंत करेल? खरंच आई? अगं हो. अरे हो. अगं तू सून म्हणून मला पसंत आहेस हे सांगण्यासाठी आणि तुम्हा दोघांना एकत्रच आशीर्वाद देण्यासाठी इथे बोलावले, कळलं? मॅडम हिच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये. म्हणजे पंकज सर पण छान वागत होते, सासूही प्रेमळ मिळाली होती. हिने आत्महत्या का केली? म्हणाली अजून पूर्ण डायरी वाचून झालेली नाहीये. हो. आज मला कळलं, मला दिवस गेलेत. मी आई होणार आहे, माझ्या आणि अंकितच्या बाळाची आई. पण हे कळल्यावर अंकितची आई काय म्हणेल? लग्नाआधी मी प्रेग्नेंट आहे हे कळल्यावर त्यांचा होकार नकारात तर बदलणार नाही ना? आईला सांगायला हवंय का? नाही, तिला हे नाही आवडणार. पण सांगायला नको का अंकित? आणि त्याचे ही आज ना उद्या त्यांना कळेलच ना? आपण काय करूया, लगेच लग्न करूया आणि हनीमूनला जाऊया. हे बघ, 7व्या 8व्या महिन्यातही प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते. नाही नाही अंकित, मला नाही पटत आहे हे. अरे आईने एवढा विश्वास दाखवलाय माझ्यावर, आनंदाने स्वीकारलंय त्यांनी मला. मी त्यांच्याशी खोटं नाही बोलू शकत. हे बघ, माझ्याकडून चूक झाली आहे ना, मग मी ती कबूल करणार. माझी सून लग्नाआधी मर्यादा ओलांडणारी असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. बरं, चूक तुझ्या एकटीची नाहीये, तर याची पण आहे. याला हे सांगावंसं वाटलं नाही, तुला सांगावंसं वाटलं. तू लपवलं नाही याचं खूप कौतुक वाटतं मला. झालं ते झालं, आता ते बदलता येणार नाही. म्हणून मी या बाळाचाही स्वीकार करते. आई, अगं असू दे, या घराला शोभेल अशी सून होशील ना. मला तर अंकितच्या आईचाच संशय येत होता, पण त्या तर स्वराशी खूप प्रेमाने आणि समजूतदारपणे वागत होत्या. त्या खरंच समजूतदारपणे वागत होत्या की हा समजूतदारपणा, हे प्रेम फक्त वरवर दाखवण्यासाठी होतं? मला काय म्हणायचंय? आपण पुढे वाचूया. घरी आल्यावर मी आधी आईशी बोलले, खूप रडले. अंकितच्या आईने मला समजून घेतलं, माफ केलं, मायाही दाखवली. माझी सगळी स्वप्न आता पूर्ण होत आहेत. सगळी. करिअर मधलं यश,
माझ्या अंकितचं प्रेम, घर, संसार, बाळ सगळ्या दिशांनी कसे सुखाचे कवडचे अंगावर पडतायत. पण या अतिसुखामुळे मला आता अशी भीती वाटते की माझ्या या सुखाला कोणाची नजर तर नाही ना लागणार. या डायरीतला पहिला निगेटिव्ह पॉइंट आहे. पण सुखाला नजर लागेल अशी शंका स्वराला का आली असेल? पुढे काहीच लिहिलेलं नाही. हे सत्य आहे की भयंकर दुःस्वप्न. मनातलं वादळ शब्दांनी कागदावर मांडता येत नाही. पण जे घडतंय ते लिहून मन मोकळं केलं नाही तर मला वेळ लागेल. आणि हे पान बघ म्हणाले, भिजल्यासारखं वाटतं. पण स्पष्ट काहीच लिहिलं नाहीये. पुढच्या पानावर बघूयात. ही सगळी पानं कोरी आहेत. म्हणजे तिने पुढे काहीच नाही लिहिलं. आपल्याला असं वाटलं होतं की तिच्या मरणाला कोण जबाबदार आहे ते कळेल. पुढे काहीच नाहीये. म्हणाले 1 सेकंड डायरी बघू. म्हणाली हे बघ. याचा अर्थ स्वराने पुढे डायरी लिहिली होती कारण इथली पानं फाडली आहेत. स्वराच्या मृत्यूला कोण जबाबदार हे ही पानच सांगू शकते.